सृष्टी. तर मला सांगा, तुम्ही कधी नाशिकच्या गोदा घाटावरच्या रोकडोबा मारुतीच्या मंदिरात गेला आहात का? चला आपण जाऊयात. तर माझ्या घरापासून या मंदिरात जाण्याचा रस्ताच खूप सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे जुने दगडी वाडे आणि या वाड्यांच्या मधून जाणारी ही छोटीशी बोळ आणि या बोळीतून जाताना इतकं थंडगार वाटतं ना, म्हणजे कुठलाही ऋतू असो पण या बोळीत नेहमी गारवा असतो. तर हे जुने लाकडी वाडे बघत बघत आपण इथे पोहोचतो सोमवार पेठेतून नाव दरवाजाकडे. आणि नाव दरवाजातून खाली गेल्यानंतर आपल्याला इथे लागतो एक गणपतीचा पार आणि या गणपतीच्या पाराच्या अगदी समोरच आहे रोकडोबा मारुतीचं मंदिर. तर या मारुतीबद्दल माझ्या घरी सगळ्यांनाच जरा जास्तच आपुलकी आहे बरं का. त्याचं कारण असं की माझ्या आजोबांच्या आयुष्यातला तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत एकही दिवस असा गेला नाही की जेव्हा त्यांनी या मारुतीचं दर्शन घेतलं नसेल. मलाही हा मारुती आणि हे मंदिर फार आवडतं. हा मारुती असा भव्य दिव्य आणि उंच आहे. हे मंदिर पेशवेकालीन म्हणजे जवळजवळ 250 ते 300 वर्षांपूर्वीचं असून सुद्धा आजच्या काळात या मंदिराचं प्राचीनत्व आणि पुरातत्व तसंच टिकून आहे. इथलं हे जुनं तुळई पाटाईचं छत आणि ह्या नक्षीच्या लाकडी कमानी तर मला फार आवडतात. ह्या फ्रेम बद्दल तर मी काय बोलू. या नक्षीच्या कमानीतून समोर दिसणारी आपली गंगामाई जी संथपणे वाहत शहराच्या बाहेर पडतीये, हे दृश्य बघितलं ना की मनाला निवांतपणा मिळतो. रोकडोबाला आल्यानंतर मी या फ्रेममध्ये बऱ्याच वेळा उभी राहते. पुढे तुम्हाला दिसतील त्या पायऱ्या चढून आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावर. हो, या मंदिराचा कळस वरच्या मजल्यावर ठेवलाय. याचं कारण म्हणजे दुरून दिसताना हे एक मंदिर न दिसता एक वाडा दिसावा, ज्यामुळे आक्रमणापासून मंदिराचं रक्षण होईल म्हणून त्या काळी ही अशी गुप्त रचना केली होती. तुम्ही कधी गोदा घाटावर आलात ना, तर या रोकडोबा मारुतीला नक्की भेट द्या. तर असा होता हा रोकडोबा मारुतीचा छोटासा व्लॉग. धन्यवाद.